इंट्राडेमध्ये फेक ब्रेकआउटला लय पोरं अडकतात. आता फेक ब्रेकआउट ओळखता येऊ शकतात का? तर येस येऊ शकतात. मी तुम्हाला 2 कंडिशन दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा हा निफ्टीचा चार्ट आहे. तुम्ही जर बघितलं पहिल्या कंडिशनमध्ये, इथे एक ब्रेकआउट झालाय रेझिस्टन्सचा. ब्रेकआउट झालाय पण तो सस्टेन नाही झाला. मार्केट परत खाली आलंय. तुम्ही जर कॉल साईडला एंट्री घेतली असती तर तुमचा स्टॉप लॉस झाला असता. ठीक आहे. तर एक सेकंड कंडिशन दाखवतो. आता बघू शकता तुम्ही. हा निफ्टीचा सेम चार्ट आहे. इथे काय झालंय? ब्रेकआउट झाले पण तो सस्टेन झालाय. मार्केट वरती गेलंय. लोकांना असं वाटतं की ₹100 कॉल येतो आपल्या डोळ्यासमोर 110, 120 होतोय. त्यामध्ये एंट्री घेतात. नेमकी आपली एंट्री हायला पडते आणि तिथला स्टॉप लॉस होतो आपला. त्याच जागी जर आपण हायर हायची कन्सोलिडेशनची वाट बघितली तर आपल्याला सस्टेनेबल ब्रेकआउट भेटू शकतो. म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला काय करायचंय, ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत मार्केट कसं जाते, जर डायरेक्ट जात असेल, डायरेक्ट ब्रेकआउट देत असेल तर तो कधीच सस्टेन नाही होणार. खाली पडू शकतं मार्केट आणि तिथून डायरेक्ट वर पण जाऊ शकता, पण ते आपल्या हातात नाहीये. आणि ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत मार्केट जर हायर हायच्या क्रिएशन मध्ये जात असेल, ब्रेकआउट पाशी थोडं कन्सोलिडेशन करून मग ब्रेकआउट देत असेल, तर असे ब्रेकआउट जास्त सस्टेन होऊ शकतात. बट याची पण काही गॅरंटी नाहीये. मार्केटमध्ये सगळं उलट पालट होऊ शकतं. म्हणजे तर तुम्ही बघितलं, डायरेक्ट ब्रेकआउट पण मार्केट वर जाऊ शकतात आणि हायर हायचं क्रिएशन करून पण स्टॉप लॉस होऊ शकतो. त्यामुळे फिक्स असं काही नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचं, तुमचं रूल आणि डिसिप्लिन फॉलो करायचे आणि रिस्क रिवॉर्ड तुमचा मॅनेज करायचा आहे. तर तुम्ही याच्यामध्ये सस्टेन होऊ शकता. बाकी अशा व्हिडिओसाठी पेजला फॉलो करू शकता.